सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 3च आरोपी अटक आहेत, उर्वरित फरार आहेत. नाही, हे प्रकरण पहिल्यांदा जिल्ह्याला काळिमा फासणारं प्रकरण आहे. जिल्ह्याच्या बाबतीत ही निंदनीय घटना घडली. एवढा तरुण आणि कर्तबगार मुलगा, जे सरपंच त्यांच्या मिसेस मागच्या वेळेस सरपंच होत्या, त्या प्रमुख होत्या, आता ते स्वतः प्रमुख सरपंच आहेत. अशा या माझ्या एवढ्या चांगल्या कार्यकर्त्यांचं किडनॅपिंग केलं आणि टॉर्चर करून त्यांचा मर्डर केला गेला. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा निषेध मी मागेही केलाय, आजही परत सांगतो. आणि आरोपीला अटक केली म्हणजे कुणीतरी साईड हिरो आहेत ते उगं काहीतरी त्यांना अटक दाखवायची म्हणून दाखवली. मेन आरोपी सुटलीत का सुटलीत का कळा नाही मला. माझा पोलीस यंत्रणेवरच भरोसा राहिलेला नाही. कारण पोलीस यंत्रणेला मोबाईल सापडले म्हणजे मग CDR कोणचा मोबाईल सापडला डिक्लेअर का करत नाही? त्या जॉबामध्ये त्यांनी काय दिलंय, त्यांना रिमांड झाली का? दररोज त्यांनी प्रेस नोट दिली पाहिजे की या आरोपीचं काय झालंय. त्याला काय कॉम्पिटिशन घटना आहे, ओपन टू आलंय, सगळ्या जगाची सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याप्रमाणे माझं म्हणणं की जसा फास्ट ट्रॅकवर चालवा म्हणून मागणी केली काल कुणीतरी एक आमदारांनी, तर माझं म्हणणं आहे की फास्ट ट्रॅकवर चलविलाच पाहिजे. माझी ती तर मागणी, त्या मागणीला माझं समर्थन आहे. पण त्याच्या अगोदर अटक तर करा. का अटक नाही करायची गुन्हेगारांना फास्ट ट्रॅकवर काय करायचं? मग कुणाला चालवायचं फास्ट ट्रॅकवर? तर त्या फास्ट ट्रॅकवर गुन्हा चालविण्यासाठी अगोदर आरोपी अटक करायसाठीच लवकरात लवकर भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. आणि आरोपी अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणेनं काम केलं पाहिजे. ती पोलीस यंत्रणा तेवढे करत नाहीये असं मला वाटतं. तुम्ही या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली, CBI चौकशीची मागणी केली. काय नेमकं त्यांनी? नाही, आदरणीय अमित शहा यांना मी जाऊन भेटलो की माझ्या मतदारसंघातील असा असा प्रकार झालेला आहे आणि अशा बऱ्याच घटना घडत आहेत. बरेच खोटे गुन्हे दाखल होत आहेत. ज्या घटना घडलेल्या नाहीत त्या कुणाच्या तरी माती मारल्या जातात. ज्या घडत्यात त्याला कुणीही न्याय देत नाही. असा हा प्रकार खूप आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत खूप चुकीचा घडलेला आहे आणि याची मला CBI चौकशी पाहिजे. तर त्यांनी मला बरंच काही विचारलं, CBI चौकशी कोण करणार आहे? तर त्यांना मी पार्श्वभूमी सगळी सांगितली. त्याच्यानंतर ठीक आहे, आप इस पे सोच लेंगे और कर लेंगे आपण, आप जो है तो उस पेपर. नक्कीच आपण जर बघितलं तर ही घटना तर दुर्दैवी आहेच आहे, परंतु यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू येतं. एक राजकारण या सगळ्या घटनेभोवती सुद्धा फिरते असं वाटतं. नाही, मला असं वाटतंय की ज्यांना कसे ती राजकारणच करायचंय त्यांना ते राजकारण दिसतंय. जसा चष्मा घालावं तसं जग दिसतंय. काय राजकारण कुणी केलं? बजरंग सोनवणेंनी गुन्हेगाराला अटक करा म्हणून आवाज उठवला. तो राईट नाहीये का लोकशाहीत? त्याला लोकशाहीत तो राईट आहे. सर्वसाधारण जनतेने आवाज उठवला, त्याच्यात काय राजकारण आहे? त्याच्यात असं नाही की कुठल्या ह्या पक्षाचा त्या पक्षाचा. तर ते सरपंच कोण्या पक्षाची जी माहिती घ्या, कुठल्या पक्षाची काम करत होते, कुठल्या नेत्यांच्या बरोबर काम करतात तालुक्यात, ती माहिती घ्यायची. त्याच्यानंतर विचारा की बजरंग सोनवणे राजकारण करा. बाप्पा कळाले तर भाजपचे 2 आमदारांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहे. एक आमदार म्हणजे बीडचे अफगाणिस्तान झालेला आणि एक आमदार म्हणतात बीडचे नाव बदल. भाजपचे आमदार बोलले का? हो. आता मी स्टेटमेंट ते बघितलेलं नाही, त्याच्यामुळे स्टेटमेंट बघितल्यानंतर फिरलो. नक्कीच आज बीड जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे. काय आव्हान कराल? नाही, माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला असं वाटतंय की चुकीच्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये घटना घडतायत आणि ह्याची कुठंतरी आपण एक दखल घेऊन बीड जिल्ह्यातल्या जनतेनं हा उत्स्फूर्त असा बंद ठेवायचा, एक निषेध या घटनेचा म्हणून बंद ठेवणे असं त्यांनी ते ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने बीड जिल्ह्यातल्या जनतेनं रोडवर येऊन बंद ठेवतात. माझ्या जनतेला आपल्या माध्यमातून पूर्ण आव्हान आहे की शांततेत बंद पार पाडावा आणि बीड जिल्ह्यातली जनता शांततेतच बंद पार पाडणार याची शंका नाही. तपास जो आहे तो काही जण म्हणतात CID कडे द्यावा, काही जण म्हणतात बीडमध्येच अपर पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची चौकशी सोपवावी, तर तुम्ही मात्र CBI ची मागणी करताय. नेमकं आता मी CBI ची करण्यामागचा माझा उद्देश एक आहे की मी खासदार आहे, म्हणजे आमच्या लोकसभेच्या खासदार असल्यामुळं मला माझ्या अखत्यारीत देशाच्या जी गुप्तचर यंत्रणा आहे ती CBI आहे, तर ते CBI कडे द्यावा असं मी माझी मागणी माझ्या यंत्रणे आम्ही त्या ज्या सभागृहात आहे, ज्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात आहे त्यांच्या अंडर येणारी कोणची संस्था आहे तर ती CBI आहे. म्हणून मी CBI म्हणलं. मला जर कुठं एकदा कधी मागणी करायची असती तर मी महाराष्ट्र शासनाकडे केली असती आणि महाराष्ट्र शासनाला बोललो असतो तर महाराष्ट्र शासन यंत्रणा म्हणलं असतो. मी केंद्राकडे जर CID करा म्हणलं स्थापन तर जमणार का? नाही जमणार. कारण केंद्राकडे CIDचं कंट्रोल राज्याकडे आहे. त्याच्यामुळे मी तसं बोललो नाही, मी CBI बोलतो. आता ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे कुणाला वाटते ज्याच्या त्याच्या पद्धतीने मागणी करतात, तर प्रशासनाचा भाग आहे. प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, कुणाकडे तपास द्यायचा ते द्यावा. पण आता ते ॲडिशनल SP कडे त्यांच्याकडे देऊन काय फायदा आहे? फुफुट्यातलं काढायचं आगीत टाकायचं का? आगीतलं काढून फुफुट्यात टाकायचं?
इथं बीड जिल्ह्यात इथल्या कुणाकडे तपासच नसला पाहिजे. मग दिलाय ते आहेत ना, मी ना त्यांच्याकडे दिला ती करतायत ना, त्यांना काढून ह्यांच्याकडे दिले काय करायचं, ती चांगली त्यांच्याकडे राहायला पाहिजे, म्हणजे अशी माझी मत आहे. पण आता शेवट त्यांचा अधिकार आहे ना, कुणाला द्यायचं काय करायचं, शेवट जी असेल ती त्यांच्या अधिकारापर्यंत होईल. फक्त आमचं म्हणणं आहे, तपास अ कड द्या, ब कड द्या, क कड द्या, आरोपीला अटक करा आणि योग्य शासन करा आणि झालेला ज्यांच्यावर अन्याय आहे, गुन्हा आहे, त्या संतोष देशमुखला न्याय मिळवून द्या आणि त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. जे जे काही गुन्हे झालेत बाकीचे आणखी आरोप जे झालेले, जे ते इथेच्या परळीच्या किडनॅपिंग आहे, खंडणी आहे, या सर्व आरोपींना अटक करा, तात्काळ अटक करा. ते पाटोद्याचे ते गोवर्धन सानप सौताड्याचे पाटोद्याचे माजी सभापती, त्यांचं किडनॅपिंग झालं, संशयास्पद मृत्यू आहे, त्याचं काय झालं ते डिक्लेअर तर करा पोलिसने. आता कुठं काय आणखी बीडमध्ये घटना घडली, कुठं फायर झालं काय मला ते माहीत नाही अधिकृत, तर कळतंय आता इथं बसल्यावर. अशा जर घटना घडते हे आरोपी शोधा ना लवकर, हीच माझी मागणी. या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकारण होते का? आता तुम्ही ज्यांच्या जवळून आलात त्यांच्या म्हणण्यानुसार होत असत तर मला असं वाटत नाही की याच्यात राजकारण होतं. का राजकारण दिसतंय तुम्हाला? काय राजकारण आहे? आम्ही राजकीय बोललोत का? आपण याच्या अगोदरच बोललोय की हे सरपंच ज्यांचं टॉर्चर करून यांना किडनॅपिंग केलं, टॉर्चर करून मर्डर केला, तर सरपंच हे करा की राजकारण आहे की कोण कोण्या पक्षीय काय राजकारण आहे, काय राजकारण जातीपातीचं नाही. आता कुठं झालं, कुणी काय म्हणायचं की बीडला बदनाम करू नका, राजकारण करू नका. बरं, मी राजकारण करतो, ठीक आहे, बजरंग सोनवणे विरोधी पक्षात आहे म्हणून राजकारण करतो. मग तुमचे भाजपचे आमदार काल गेले, त्यांनी काय केलं? राष्ट्रवादीचे आमदार परवा गेले, त्यांनी काय केलं?